Oh,
मागील पर्याय पुढे नाही झाले आदर्श वाट पाहे पुन्हा भेटी आवडी तुकावणे निधी आणि कांचे हाती तुकावणे निधी आणि कांचे हाती वजन आणि किती वडला वाट पाहे उभा भेटी आवडी Thank you.
विश्वोद्धारक श्रीमंत श्री जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांचा चार चरणाचा त्यांच्या अभंग गाथेतील पंढरीपर या प्रकरणातील अभंग असून या अभंगातून कलियुगामध्ये जन्माला आलेल्या सर्व मानवाला तुकाराम महाराज पंढरीला जाण्याचा आग्रह करतात. प्रारंभ करण्यापूर्वी पर्याय देणाऱ्या वक्त्याचं कर्तव्य असतं. कशा निमित्ताने या कीर्तनाची योजना आहे, सेवा आहे, सर्वांना माहिती आहे. शेगाव निवासी समर्थ सत्पुरुषी गजानन महाराजांचा गेल्या 55 वर्षापासून श्री क्षेत्र शेगावचे श्री क्षेत्र पंढरपूर भगवान विठुरायाच्या भेटी करता दर्शनाकरता महाराजांचा हा पायी पालखी सोहळा त्या ठिकाणी आषाढीच्या महावारीच्या निमित्ताने श्री क्षेत्र पंढरीमध्ये जातो. याही वर्षी मोठ्या उत्साहामध्ये घाटापाटामध्ये वैभवामध्ये श्रींचा हा पालखी सोहळा त्या ठिकाणी प्रारंभिक होऊन आजचा 27वा दिवस आणि आजच्या या 27
सेवेला घेतलेला अभंग तुकाराम महाराजांचा आहे. या अभंगातून तुकाराम महाराज सर्व मानवाला पंढरीला जा असा आग्रह करतात. आपल्या आल्या जीवनामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी कोणाचा आग्रह केला असेल तर दोन गोष्टींचा आग्रह केलेला आहे की तुम्ही देवाचं नाव घेतलं पाहिजे, सतत घेतलं पाहिजे. हा महाराजांचा आग्रह आहे. एकादशीचं व्रत केलं पाहिजे हा आग्रह आहे. वाईटाची संगती नाही करायला पाहिजे हा आग्रह आहे. आणि याच बरोबरीला सर्वांनी पंढरीला गेलं पाहिजे हा देखील महाराजांनी आग्रह त्या ठिकाणी केलेला आहे. आपल्याला सांगतात असं नाही, स्वतःच्या जीवनामध्ये त्यांनी ते जे केलेलं आहे, जे करून त्यांना अनुभव आलेला आहे, तोच सिद्धांत संत समाजाच्या समोर मांडला. अनुभवे आले तुम्ही पंढरीला गेल्याशिवाय राहू नका. सगळं संतांचा काय वाटणी सांगतो. आता काय आहे कसं आहे आपण सर्व संतांनी आग्रह केलेला आहे. स्वतः त्यांनी आपल्या जीवनामध्ये पंढरीची वारी केली आणि समाजाला देखील तो उपदेश केला की तुम्ही वारी करीत करीत पंढरपूरला गेला पाहिजे. हा सिद्धांत संतांचं कर्तव्य आहे समाजाचं मार्गदर्शन करणं, समाजाला मार्गावरती लावणं, समाजाला योग्य ती वाट दाखवणं हे साधू संतांचं सर्वात प्रथम कर्तव्य आहे. आणि संतांनी आपलं कर्तव्य पार केले. त्याला मला म्हणतात भक्ती करून साधना करून एखादा मोक्षापर्यंत गेलेला आहे, त्याला काहीच कर्तव्य नाही शास्त्रामध्ये. पण ज्ञानोबा म्हणतात वारकरी संप्रदायामध्ये तसं नाही. संत झाला तरी देखील त्याला एक कर्तव्य राहतं आणि ते कर्तव्य अज्ञानी समाजाला ज्ञानाचा रस्ता दाखवला हे संतांचं कर्तव्य. ज्ञानोबाची भाषा मार्गात आहे वर्तावे विश्व हे मोहने लावावे अलौकिक प्रभावे लोकांत. ज्ञानोबा म्हणतात मार्गात आहे वर्तावे, स्वतः वर्तन करावं. कारण की प्रत्येक वेळेला प्रत्येक काळामध्ये समाजाला प्रत्येक क्षेत्रामध्ये कोणाच्या ना कोणाच्या नेतृत्वाची गरज असते. याचं कोणतंही असतो अध्यात्मामध्ये नेतृत्व शिवाय गुरु कोण बताए बरा अध्यात्मामध्ये नेतृत्व कारण आणि आपल्या महाराष्ट्राचं भाग्य हे आहे प्रत्येक शतकामध्ये कोणत्या ना कोणत्या संतांनी येऊन या समाजाला मार्गदर्शन केलेलं आहे. येऊन समाजाचं मार्गदर्शन केलं. नाथ महाराजांनी 15व्या शतकामध्ये येऊन समाजाला मार्ग दाखवला. आणि
कोणती असेल तर ती वाट आहे पंढरीची. म्हणून महाराजांचा आग्रह आहे पंढरीची दारी आल्यानंतर संसार करणारे नाहीत, संसाराला आले. या जगामध्ये ज्याला ज्याला मानव शरीर मिळालं तो प्रत्येक जण या संसाराला आला. या शरीराला आलो आणि काही कालापुरते हे शरीर आपल्याला मिळाले. शहाणा मनुष्य तो आहे की मिळालेली वस्तू वेळेच्या आत त्याला सदुपयोग करते, त्याला शहाणी व्यक्ती असं म्हणतात. नष्ट झाल्याच्या नंतर विचार येणार काही कामाचं. वस्तू संपलेली आहे, आता फार मोठा विचार आपल्या समोर आहे, काय करायचं. आयुष्य मानव शरीर एकदा हातातून निघून गेलं पुन्हा त्या ठिकाणी त्याचा वेळ त्यामध्ये असणारं आयुष्य पुन्हा नाही गेलं. आणि या शरीराच्या बाबतीमध्ये, या मानव शरीराच्या बाबतीमध्ये असं बोलल्या गेलेलं आहे. भगवान गीतेमध्ये असं बोलतात, अल्प अल्प हिने देहा नित्य शोभता शरीर. भगवान म्हणतात या जगामध्ये जेवढे शरीर आहेत ते सर्व अंतवान आहे, अंतवत आहे, अंतवंत आहे, वर्णाने आहे. शरीराचा किती मोठा फायदा होतो हा आपल्याला साधू संतांनी आपल्यासमोर अगदी त्यांच्या विचारातून स्पष्ट केले. वस्तू या विनाशी आहे, पण विनाश होत असताना मधला तो कालावधी आहे तो इतका महत्वाचा आहे की त्यामध्ये तुम्ही स्वतःचा कल्याण चालू शकता. आणि म्हणून महाराज म्हणतात तुम्ही नर शरीराला आला, मानव शरीराला आला, त्या मानव शरीराला आला की जे मानव शरीर देव दुर्लभ आहे, जे मानव शरीर मनुष्य दुर्लभ आहे, जे मानव शरीर पशु दुर्लभ आहे. देव दुर्लभ आहे, देवाला मिळत नाही सहजासहजी. मानवाने प्रयत्न करूनही त्यालाही मिळत नाही. पशुचा तर विषयच नाही. या ठिकाणी असं दुरापास्त अत्यंत दुर्लभ असणारे तुम्हाला मला मिळालं. मला सांगतात तुम्ही या
एका का निघून गेले ना बाबा, हा लवकर गणेशला जाणार, हा मोठे लवकर आहे. म्हणून महाराजांनी उपदेश करत असताना मनुष्याला संबोधून असं एक वचन वापरलेलं आहे, विचार सांगितलेला आहे. तुकोबरा म्हणतात, बुद्धीचा पालट मागुदा हा नाही मनुष्य जग. मागुदा म्हणजे पुन्हा नाही, पुन्हा तुम्हाला इथे यावं लागेल, सांगता येत नाही, मिळू शकत नाही. महाराजांचे वचन असे, आता मागुदा येईल फेरा, येतो न घडे या नगरा, येतो न घडे, पुन्हा तुम्ही या शरीराला या आणि मग नंतर पंढरपूर पाहा, असा कधी विचार मनामध्ये आला होता. मिळालेल्या आयुष्यामध्ये जी बुद्धी आपल्याला कामाला येते, त्या बुद्धीला तुम्ही पालन करा, पालन करा. शब्दाचा अर्थ, जी बुद्धी आपल्याला संसारामध्ये लाभापर्यंत देते, तीच बुद्धी अध्यात्मामध्ये वापर करून पंढरीची वाट धरली पाहिजे. आता प्रश्न असा आहे की महाराज पंढरीलाच जाण्याकरता का सांगतात? प्रश्न असा आहे, शरीराला आला, अत्यंत मुळात असताना शरीराला आला, कल्याण केलं पाहिजे इथपर्यंत मुद्दा ठीक आहे, पण पंढरीलाच केलं पाहिजे असं का? त्याचं कारण आहे, पंढरपूर विषयी जगद्गुरु तुकाराम महाराजांची आस्था अलौकिक आहे, अलौकिक. पंढरीच्या बाबतीमध्ये तुकाराम महाराजांचा पुढे शब्द देखील सहज आहे. तुकोबरांच्या जगामध्ये अनेक तीर्थ आहेत, अनेक तीर्थ आहेत, अनेक नद्या आहेत, अनेक क्षेत्र आहेत, पण महाराज म्हणतात मला काय करायचं. जसं एखादं लहान मुल घ्या तुम्ही, 1.5-2 वर्षात, 2 वर्षाचं ते बालक आपल्या आईच्या कडेवर राहतो, आई त्याला सांभाळते, पण ऐका त्या मुलाच्या समोर विश्वसुंदरी आली आणि त्या मुलाला सांगितलं की 2 तास तिच्या बरोबर राहा, तिच्या जवळ राहा. तो मुलगा म्हणतो मला काय घेणं दिलंय विश्वसुंदरी असली काय आणि काय असली काय, काही कुठं जरी असली तरी त्या मुलाला आपली आई प्रिय असते. काय करायला बाळाचे, त्या बाळाला दुसऱ्या स्त्रीशी काही घेणं देणं नाही, आपली आई सोडून. जसं जगामध्ये अन्य तीर्थाचा अन्य महिमा त्या ठिकाणी पुराणामध्ये अति वेगवेगळ्या ग्रंथामध्ये त्या ठिकाणी सर्व शास्त्रांनी सांगितलेलं आहे. पण तुकाराम महाराज म्हणतात किती मोठं क्षेत्र असतं, किती मोठं तीर्थ असतं तरी माझ्या पंढरी सांगतात आपली
आगळी वेगळी असतात. आगळी वेगळी त्याच वेळी महाराजांची अंतःकरणामध्ये आढळलेला पंढरीच्या बाबतीत. आणि म्हणून एका ठिकाणी तर तुकाराम महाराजांनी असं म्हणजे की पंढरीला जाण्याकरता मला भिकारी व्हावं लागलं तरी चालेल, मला मान्य आहे, मला ते कबूल आहे, मी भिकारी होईल, पण मानकरी मात्र पंढरीचा होईल. कधीतरी आपल्या अंतःकरणामध्ये मानव म्हणून ही भावना एखाद्या वेळेला तरी जागृत झाली पाहिजे. श्रीमंत मिळवण्याकरता लोक मोठमोठे शहरं त्या ठिकाणी जातात, आपली श्रीमंती दाखवण्याकरता किंवा दुसऱ्याची पाहण्या करतात. माझं वाक्य असं आहे, श्रीमंत होऊन अमेरिकेला गेल्यापेक्षा भिकारी होऊन पंढरीला गेलं केव्हाही आपल्याला पंढरीच्या बाबतीमध्ये. कारण पंढरी आहेच. पंढरीच्या बाबतीमध्ये म्हणतात मला जगामध्ये काही आवडत नाही, काही आवडत नाही, पण एक आवडते, आवडे पंढरी ना पांडुरंग चंद्रभागा आवडे पंढरी. पंढरीचा पंढरी हे क्षेत्र जगत तुकोबाईला अत्यंत जिव्हाळ्याचं, अत्यंत जिव्हाळ्याचं. म्हणून महाराजांनी सांगितलं की मला अनेक सामान्याची लोक मला भेटली, अनेक मार्गक्रमण करणारी अध्यात्माचे लोक मला येऊन भेटली. सांगितलं महाराज हा मार्ग फार चांगला आहे, अमुक मार्ग चांगला आहे, तुम्ही या मार्गाचं आचरण करा. तुकोबाई म्हणतात नाही, आम्ही नवला गया वाटा नको पंढरी सोहटा. हे तुकोबाईंचे विचार आहेत. आणि म्हणून पंढरीची एकंदरीत महाराजांच्या अंतःकरणामध्ये आस्था आहे. पण नव महाराज तुमच्या मनामध्ये आस्था आहे, आम्हाला काय फायदा त्याचा? तुकोबाई सांगतात मला आस्था आहे. कशा करता आस्था आहे? त्याचं कारण आहे तुमच्या फायद्याचं. काय आमचा फायदा? तुकोबाई म्हणतात मी तुमचा सोयरा राहतो, विडला या क्षेत्राच्या बाबतीमध्ये मला इथे आस्था आहे. कशा करता? कशा करता? तर त्या शहरात आता मुंबईला लोक कशा करता राहायला म्हणतात, कशा करता गाव कुठं राहता मुंबईला, कुठं राहता मुंबईला. का असताय? का असताय? तिथं अर्थ जास्त त्या ठिकाणी घोरामध्ये मिळतात, प्रत्येकाची नावं नाही, म्हणून लोक तिथं राहायला जातात. तसं तुकाराम महाराज पंढरीच्या बाबतीमध्ये का असताय तुम्हाला? महाराज सांगतात दिनाचा सोयरा या जगामध्ये जेवढे मानव आहेत तेवढे सर्व दिन आहे. सर्वांचा सोयरा अर्थात सोयरा शब्दाचा अर्थ सर्वांवर प्रेम करणारा कोण असेल तर तो पंढरीनाथ परमात्मा आहे. तो पंढरीला राहतो आणि म्हणून तुम्ही तिथं गेलं पाहिजे, पंढरीला गेलं पाहिजे. नुसता तो राहत नाही, तुमची आठवण काढतो आणि आठवण काढतो म्हणून तुम्ही गेलं पाहिजे. बघा की दुसऱ्याच्या Thank you.
भेटण्याची इच्छा आहे वाट पाहून आहे आणि एका
Gracias.